आज आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळणारा खमंग मसालेदार आणि सुगंधी महाराष्ट्रीयन मसाले भात। लग्नाचे पंगत म्हटलं की आठवतो तो सुगंधी मसालेदार आणि चविष्ट मसाले भात। मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लवंग, मिरी, तमालपत्र, काजू, चिरलेला कांदा, हिरव्या मिरची, आल्याचे पेस्ट, चिरलेले गाजर, वांगी, तोंडली, बटाटे हे सर्व भाज्या पाण्यात टाकून ठेवले आहेत। त्याचा रंग काळा पडू नये म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता। आणि या रेसिपीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तांदूळ। मी इथे कोलम तांदूळ वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही बारीक तांदूळ वापरू शकता। योग्य तांदूळ वापरल्यामुळे मसाले भात मोकळा, दाणेदार आणि अतिशय स्वादिष्ट तयार होतो। सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला। मोहरी तडतडली की लवंग, मिरे, तमालपत्र आणि काजू घालून काही सेकंद परतून घ्या। आता कांदा घाला व कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या। त्यानंतर आलं मिरचीची पेस्ट घाला आणि तीही परतून घ्या व आता चिरलेल्या सर्व भाज्या घाला आणि त्याला छान 1 ते 2 मिनिट परतून घ्या। त्यानंतर त्यामध्ये मसाले घाला: लाल तिखट, गोडा मसाला, काळा मसाला, हळदी पावडर हे सर्व घालून एकजीव करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये थोडं गरम पाणी घाला, मसाले करपू नये म्हणून। भाज्या 1 ते 2 मिनिटे मसाल्यासोबत छान परतून घ्या आणि थोड्या शिजवून घ्या। त्यानंतर चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि धुवून ठेवलेला तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। तांदूळ मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी घाला। मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे 4 वाट्या गरम पाणी घातले। गरम पाणी वापरा शक्यतो आणि तुम्ही जितके तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी वापरा। शक्यतो मसाले भात हा पसरट भांड्यात बनवा, कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये, त्यामुळे भात छान मोकळा आणि दाणेदार शिजतो। आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं। एक साधारण 10 ते 12 मिनिटं भात आणि पुन्हा झाकण ठेवून पूर्ण शिजू द्या। एक 10 ते 12 मिनिटात भात छान तयार होतो। मस्त मोकळा, सुटसुटीत आणि दाणेदार महाराष्ट्रीयन मसाले भात तयार आहे। आता वरून भरपूर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून गार्निश करा व त्यावर 1 चमचा साजूक तूप घाला आणि गरमागरम सर्व करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जर ही मसाले भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।